नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आपण कूट प्रश्न या घटकातील वर्तुळातील संख्या यामधील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। चला, आता या घटकामध्ये आपल्याला काय काय हवे, काय काय गरजेचं आहे तर बघा, 1 ते 20 पाढे-पाठ वाचणं गरजेचं आहे। 1 ते 20 पर्यंतचे घनसंख्या, 1 ते 20 पर्यंतच्या वर्गसंख्या आणि संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया जलद गतीने करता येणं आवश्यक आहे। आता जलद गतीने का तर बघा, आपल्याला दीड तासामध्ये 75 प्रश्न सोडवायचे असतात। मग आपण काय करायचं, जर आपण प्रत्येक प्रश्नाला समान वेटेज दिलं किंवा सोपे सोपे प्रश्न पटकन सोडवले किंवा या क्रिया जर आपल्याला जलद गतीने करता आलं तर आपला पेपर वेळेत पूर्ण होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला या क्रिया फास्टमध्ये आल्या पाहिजेत। त्रिकोणी संख्या, वर्गसंख्या, चौरस संख्या ह्या सगळ्या आपल्या पाठ पाहिजेत। चला आपण प्रश्न बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। आता बघा, इथे वर्तुळ दिलं आहे आणि वर्तुळाचे 3 भाग केलेत आणि या पद्धतीने आपल्याला काय दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत। आता काय करायचं तर बघा, आता याच्यामध्ये ही संख्या मोठी आहे, मग आपण या दोघांचं काहीतरी संबंध लावूया। तर कसं लावायचा बघा, 4 आणि 3 ची जर आपण बेरीज केली तर किती येतं, 7 येतं। पण 7 पेक्षा हे खूपच हे आहे की नाही, मग काय करायचं, आता 4 आणि 3 ची बेरीज केली तर 7 येतं। 7 चा वर्ग करूया। बघा इथे 4 अधिक 3 बरोबर 7। 7 चा वर्ग 49, पण 49 पेक्षा पण ही 7 ने अजून मोठी आहे की नाही। बघा 49 50 आणि हे 6, 7 ने मोठी आहे। मग काय करूया, ज्याचा वर्ग केलाय तीच संख्या याच्यामध्ये मिळवूया। बघा बरं, 56 येतं, पण लगेच इथे उत्तर मांडून तयार राहायचं का नाही, पुढचं पण चेक करूया की याच पद्धतीने येतं का। कारण बघा, आपल्याला ट्रिक्स लावणं किंवा काहीतरी संबंध लावून ते उत्तर काढायचं असतं। मग बघा इथे 2 आहे आणि इथे 6 आहे, मग 2 आणि 6 ची बेरीज येते 8। 8 चा वर्ग आहे 64। आता इथे आपण जर हे 7 मिळवले तर इथे पण आपण काय करूया, 8च मिळवूया। मग बघा 8 आणि 4 12, हातचाला 1, 6 आणि 1 7, 72। तर बघा इथे 72 आहे। आता प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, मग बघा 6 अधिक 4 बरोबर 10। 10 चा वर्ग किती, 100 आणि 100 मध्ये परत हीच संख्या मिळवायची म्हणजे 10। मग किती आलं उत्तर, 110। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये 110 आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 110। आता बघा, हा प्रश्न तर खूप सोपा आहे। वर्तुळामध्ये 3 संख्या दिल्यात। आता इथे या 2 संख्याचा संबंध लावून आपण वरची संख्या काढली। आता इथे या दोघांचा काही संबंध लावून ही संख्या कशी येते ते बघूया। आता बघा 4 आणि 2 आहे, मग 4 दुने 8 आणि 8 ची दुप्पट 16 येऊ शकतं। 9 आणि 3 बघा, 4 दुने 8 आणि 8 ची दुप्पट 16, मग तसं 9 त्रिक 27 आणि 27 गुणिले 2 करूया। बघा इथे 27 गुणिले 2, मग बेसती 14, हातचाला 1, 2 दुने 4 आणि 1 5 54। मग बघा बरोबर आलेलं आहे। मग इथे पण सेम तीच ट्रिक, 6 त्रिक 18 आणि 18 दुने 36। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 36 आहे, म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 36। बघा पुढचा प्रश्न, वर्तुळामध्ये आपल्याला संख्या दिल्यात। आता बघा, खरंच काय काय प्रश्न आहे कूट प्रश्नातले सुद्धा इतके सोपे प्रश्न असतात की बघता क्षणी त्याचं उत्तर आपल्याला येतं। तर बघा इथे काय दिसतंय तर बघा, एका वर्तुळाचे 8 भाग केलेत आणि समोरासमोर प्रत्येक संख्येच्या समोर प्रत्येक अंक आहे। आता बघा 2 च्या समोर काही नाही आहे, प्रश्नचिन्ह आहे, पण बघा 4 च्या समोर 17 अंक आहे। मग बघा 4 चा वर्ग किती आहे, 16। 4 चा वर्ग 16, 16 मध्ये 1 मिळवला 17। आता बघा 5 च्या पुढे 26 अंक आहे, 5 चा वर्ग 25, 25 मध्ये 1 मिळवला 26। आता बघा इथे 3 आहे, 3 चा वर्ग 3 त्रिक 9 आणि 9 आणि 1 10, म्हणजे वर्ग संख्या आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे। आता बघा
2, 2चा वर्ग 4, 4 आणि 1 5. मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येणार आहे 5. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 2, 3, 5, 7 इथे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही आहे. ज्याच्या मूळ संख्या पाठ आहे त्याला लगेच उत्तर येणारच आहे बघता क्षणी. बघा 2, 3, 5, 7 या सगळ्या क्रमागत मूळ संख्या आहेत. आता इथे बघा 11च्या नंतर 13, 13च्या नंतर 17, 17च्या नंतर 19. मग या सुद्धा काय आहेत क्रमागत मूळ संख्या आहेत. मग आता बघा 23, 23च्या नंतर 29 आणि 29च्या नंतर मूळ संख्या किती येणार आहे 31. क्रमागतच पाहिजेत. मग 29 नंतर 31 आणि 31च्या नंतरची 37 ही मूळ संख्या आहे. म्हणजे इथे पण हा क्रमागत मूळ संख्यांचा काय आहे संच किंवा क्रमागत मूळ संख्या दिलेल्या आहेत. मग इथे आहे 31. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी मूळ संख्या पाठ करूनच ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा 2 वर्तुळ आहेत आणि त्याच्या चारी बाजूला 4 संख्या आणि मध्ये 1 संख्या दिलेली आहे. आता बघा या 4चा आणि 2चा आपण गुणाकार करूया. 4 दुने 8, साहित्रिक 18. आता यांची बेरीज करूया. 8 आणि 8 16, हाताला 1 आणि हा 1 किती झाले 26. मग बघा बरोबर 26 संख्या दिलेली आहे. आता इथे बघा 5 चौक 20 आणि 8 त्रिक 24. मग यांची बेरीज बघा म्हणजे समोरच्या संख्यांचा गुणाकार. बघा 5 आणि 4चा गुणाकार 20, 8 आणि 3चा गुणाकार 8 त्रिक 24 आणि या दोन्हींची बेरीज म्हणजे येणारं उत्तर मधली संख्या आहे की नाही. आता बघा 3 9 27 अधिक 5 चौक 20 अधिक 5 चौक 20. मग बघा यांची बेरीज केली तर उत्तर किती मिळतं 57 आहे. मग बघा बरं 57 आहे का पर्यायामध्ये नाही आहे. सॉरी 57 नाही येणार. 2 आणि 2 4 आणि हा 7 आणि 0 7 किती येणार आहे उत्तर 47. मग बघा बरं 47 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 47. बघा पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला काय केलं तर अशा 8 रेषा काढलेल्या आहेत आणि प्रत्येक रेषेच्या टोकाला संख्या लिहिलेली आहे. आता बघा 30च्या पुढे 39 संख्या आहे म्हणजे 30 मध्ये 9 मिळवले की 39 संख्या आहे की नाही. आता बघा छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे मोजूया आपण. 41च्या पुढे 9 मोजल्यावर 50 येतात. 9 दुने 18 म्हणजे 9 मध्ये 9 मिळवले की 18 म्हणजे इथे पण या दोघांमध्ये सुद्धा 9चा फरक आहे. आता बघा 102 आणि हे. आता 102 मध्ये जर आपण 9 मिळवले 111 येतं. पण इथे 111 आहे का नाही म्हणजे इथली जी संख्या आहे ती कशी आहे लहान आहे. मग आपण काय करूया 102 मधून 9 वजा करूया. 102 वजा 9. मग बघा 9 10 11 12 किती आले इथे 3 आणि इकडचा हजार तिकडे गेला म्हणून मी इथे 9 म्हणजेच किती उत्तर आलं 93. मग बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये 93 ही संख्या आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 93. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळावरील प्रश्न कसे सोडवायचे ते बघितलेले आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कूट प्रश्नातील त्रिकोणावरील प्रश्न कसे सोडवायचे ते स्पष्टीकरणासहित बघितलेलं आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. चला आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.